पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पाकिस्तानच्याच माजी लष्कर अधिकाऱ्यानं फाडलाय। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हा असीम मुनीर असल्याचा मोठा गौप्यस्फोट पाकिस्तानी लष्कराचे माजी मेजर आदिल राजा यांनी केलेला आहे। पाहूयात। पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असीम मुनीरच। Pahalgam terror attack was orchestrated, ordered by the Pakistani Army Chief General Asim Munir for his own personal interest. जास्ती बजेट मिळवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही उपाय नव्हता आणि म्हणून पहलगामची कुरापत काढून त्यांनी स्वतःच्या आर्मीला बजेट मिळवण्याचा मास्टर स्ट्रोक खेळला। पाकिस्तानचा फील्ड मार्शल असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। पाकिस्तानी लष्करातील एका माजी अधिकाऱ्यानं हा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। या हल्ल्यामागे केवळ मुनीरच नव्हे तर पाकिस्तानी लष्करातील 4 ते 5 उच्च अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं आदिल राजा या पाकच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय। पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देतं माजी पाक लष्कर अधिकाऱ्याकडून पाकची पोलखोल। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग असल्याचं पाकच्या अधिकाऱ्यानं सांगितलं। आपलं पद वाचवण्यासाठी मुनीरची धडपड, पद वाचवण्यासाठीच मुनीरनं पहलगामचा हल्ला घडवला। यासाठी मुनीरला फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली। इतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांचाही पहलगाम हल्ल्यात सहभाग। 3 स्टार जनरल आणि ISI महासंचालक असीम मलिकही हल्ल्याच्या कटात सहभागी। Stand by my information which has been provided to me by my sources in the Pakistani intelligence community who claim that the Pahalgam terror attack was orchestrated, ordered by the Pakistani Army Chief General Asim Munir for his own personal interest. That is what I still, I still say the same thing. What are his personal interests? Those needs to be addressed. मुनीरला त्याच्या लष्करातील कार्यकाळ आणि बजेट वाढवायचं होतं। पाकिस्तानला लष्कर प्रमुख म्हणून आपण किती योग्य आहोत हे दाखवायचं होतं, म्हणून त्यानं पहलगाम हल्ला घडवून आणल्याचं ब्रिगेडियर विद्याधर भोळेंनी म्हटलंय। जास्ती बजेट मिळवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही उपाय नव्हता आणि म्हणून पहलगामची कुरापत काढून त्यांनी स्वतःच्या आर्मीला बजेट मिळवण्याचा मास्टर स्ट्रोक खेळला। यामुळे त्यांच्या देशाचं अपरिमित नुकसान झालं, सैन्याचंही एअरफोर्सचं नुकसान झालं आणि देश पूर्ण एका भयावह अवस्थेत राहिला। याबद्दल त्यांना काही वाटत नाही, परंतु आपल्याला जास्ती बजेट मिळालं हा मात्र आपला मास्टर स्ट्रोक आहे। म्हणून असीम मुनीर यांना मास्टरमाइंड म्हणायच्या ऐवजी आपण आउट ऑफ माइंड म्हणणेलं जास्ती संयुक्तिक ठरेल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतानंच नव्हे तर पाकिस्तानच्या पत्रकारांनी देखील दिले। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचे 2 माजी कमांडो असल्याचं याआधीही पाकच्या एका पत्रकारानं सांगितलं। ये सरहद पार आते जाते थे, लश्कर तैयबा के साथ इनके बड़े गहरे मरासिम थे। एक के तो हमारी फौज और हमारी इंटेलिजेंस के साथ भी ताल्लुकात थे और मामलात थे, बल्कि वो बाकायदा सिपाही था, कमांडो था। 2-3 कश्मीरी थे उनमें, जो इंडिजिनस स्ट्रगल है, वहां के मकामी हैं। अब खतरनाक बात यह है कि वो आजकल लगे हुए हैं कुछ सो कॉल्ड फोरेंसिक्स करने। वो लगातार अपनी डिजिटल फुटप्रिंट के चक्रों में पड़े हुए हैं। पहलगाम मधील हल्ला हा पाकिस्ताननंच घडवून आणला हे आता जगजाहीर झालंय। पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या अधिकाऱ्यानंच हा मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे पहलगाम हल्ल्यामागे आमचा हात नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचा खोटा बुरखा पाकिस्तानी अधिकाऱ्यानंच फाडलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।